अवकाळी पावसाच्या संदर्भानं ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी तातडीने पंचनामे झालेले आहेत। माझ्याही मतदारसंघात सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनानं केंद्राच्या निकषापेक्षा दुपटीनं प्रत्येक पिकाला अनुदान देण्याचं धोरण आखलेलं आहे। गेल्या वेळच्या अवकाळी पावसाच्या अनुदानात त्या पद्धतीनं शेतकऱ्याला अनुदान मिळालं। माझ्या तालुक्यात 9.5 कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मिळालं। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भानं मराठा समाजाचं आरक्षण हे मिळालं पाहिजे त्याचा मी कडवा समर्थक आहे आणि ही मराठा समाजातील तरुणांची तीव्रता प्रचंड मोठी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे याचा उद्रेक होण्याच्या अगोदर निर्णय होणं गरजेचं आहे। तो होईल आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे। भुजबळ साहेबांनी जरांगे पाटलांनी मेळावे घेतले म्हणून भुजबळ साहेबांनी मेळावं घेणं हे प्रतियुद्ध उभा करण्याची गरज नव्हती, कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मिनिस्टर आहेत, सध्या मंत्रिमंडळात आहेत। त्यांना त्यांची बाजू मांडायला मंत्रिमंडळाचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं, म्हणून त्यांनी पुन्हा समाजात जाऊन जागं करणं किंवा प्रतिमेळावे घेणं आणि मराठ्यांना ज्यावेळी आरक्षण मागणी चालू होती त्यावेळी ओबीसीने घाबरण्याचं कारण नाही। त्यांच्यावर जर अन्याय होऊन दिलं आरक्षण त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या। आज तुमच्यावर अन्याय झाला नाही, होणार आहे गृहीत धरून का मेळावे घेताय तुम्ही? हे भुजबळ साहेबांचं धोरण मला थोडं चुकीचं वाटतंय। धनगर समाजासंदर्भात देखील आता आरक्षणाची धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांचे नेते गोपीचंद पडळकर हे या संदर्भानं सातत्यानं प्रयत्न करतायत आणि त्याला माझं कडवं समर्थन आहे। तर एकीकडे तुमचं समर्थन जरी असलं तरी या सगळ्या मागण्यांमुळे कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होतं असं दिसून येतं। ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मागण्याला सुरुवात होत असते त्यावेळी समाजातल्या तेढी वेगवेगळे नेते निर्माण करतायत आणि ते थोडंसं थांबलं पाहिजे, कारण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे। शिवरायांच्या पराक्रमानं निर्माण झालेलं हे आपलं महाराष्ट्र आहे। याची सर्वांनी भान ठेवूनच यापुढचं पाऊल टाकलं पाहिजे। ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची सुद्धा कुळी काढण्यापर्यंत जी मजल गेलेली आहे, मी सांगतो तुम्हाला, शिवरायांच्या पायाच्या नखातल्या धुळीची सुद्धा कुणाची आमची बरोबरी आम्ही करू शकत नाही। एवढ्या महान महामानवाचं, महापुरुषाविषयी अशा चर्चा घडवणे हे चुकीचं आणि अतिशय धिक्कारदायक आहे। सर, आता एक सर्वे आहे लोकसभेच्या जागांवरून, त्यामध्ये असा सर्वे आहे की 48 पैकी 27 ते 31 जागा महायुतीला मिळू शकतात, तर 17 ते 20 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात, असं एक सर्वे स्पष्ट होतो। सर्वे अनेक होतात, गेल्या वेळचे सर्वे तुमचे नेमके काय झाले आणि 3 राज्यात काय घडले तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। माझं भाकीत मी आजच सांगतो, 45च्या आजूबाजूनं महायुतीच्या जागा निश्चितपणानं महाराष्ट्रात येणार। तुम्ही जरी 45चं सांगितलं पण तुमच्याच मतदारसंघामध्ये हे वेगवेगळे गट पडले, तुम्हाला ज्यांनी समर्थन दिलं होतं तेच आता विरोधात उभे राहण्यानंतर दिसून येते। आज सकाळीच आम्ही दोघं एकत्र नाश्ता केला, आता ती चाललाय विमानाने, मी सकाळी चाललोय। कुठलेही मतभेद नाहीत, प्रत्येकाला कसं आहे, मी ह्या मताचा आहे की तुम्ही दीपक आबाविषयी मत आहे, दीपक आबांनी प्रयत्न केला पाहिजे, माझा प्रयत्न राहणारच आहे। परंतु शेवटी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा जो निर्णय देतील, सांगोल्याचा जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणं आम्हा दोघांचंही पहिलं कर्तव्य। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.